ओम श्री परमात्मने नमः. सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. मनुष्याचं जीवन हे खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांनी घेरलेलं आहे. मग अशा समस्या सोडवण्यासाठी माणसानं काय करावं, तर आपल्या पूर्वसुरांनी सांगून ठेवलेलं आहे. धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गतस्स पंथः. म्हणजे अशा रोज उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी, त्या समस्या सोडवण्यासाठी माणसानं काय करावं, तर महाजनो येन गतः स पंथः. म्हणजे अनुभवी लोकांनी जे काही आचरण त्या समस्या सोडवण्यासाठी केलं ते आचरण आपण करणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्या समस्या सहज सुटतील आणि योग्य मार्ग आपल्याला दिसेल. म्हणून हे सगळे अनुभवी लोक जे होते त्यांनी आपले विचार कुठेतरी ग्रथित केलेले आहेत आणि हे विचार आजही आपल्या संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्याला मार्गदर्शक आहेत. मग आपण याविषयी थोडी चर्चा केली की चाणक्य नीती आहे, शुक्र नीती आहे, विदुर नीती आहे, महाभारतामध्ये आलेली कृष्ण नीती आहे. या सर्व नीती ग्रंथाचा विचार हा एकच आहे की आपलं जीवन हे सुसह्य व्हावं, उत्कर्षाकडे जावं. म्हणून खऱ्या अर्थानं उत्कर्षाकडे नेते ती नीती. म्हणून अशा संपूर्ण नीतिग्रंथाचा अभ्यास खऱ्या अर्थाने व्यापक स्वरूपामध्ये सखोल व्हायला पाहिजे. आपण गेल्या अनेक भागांपासून चाणक्य नीती श्रवण करतो आहोत, त्याविषयी चर्चा करतो आहोत आणि निश्चितच हे विचार आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असालही. सर्वांचे त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आज जो श्लोक आपण पाहणार आहोत त्या श्लोकामध्ये चाणक्यांनी आपल्याला जो विचार सांगितलेला आहे तो विचार आहे की अशा ठिकाणी राहू नये. मग अशी कोणती ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी मनुष्यानं राहू नये, हा विचार सांगत असताना चाणक्यांनी 3 श्लोकांमध्ये हा विचार सांगितलेला आहे. म्हणून या 3ही श्लोकांचा थोडक्यात विचार आपण करणार आहोत. त्यातील पहिला श्लोक आहे, यस्मिन् देशे न सम्मानो न वृत्तिर्न च बान्धवाः न च विद्यागमः कश्चित् तन्देशं परिवर्जयेत्. अर्थात ज्या देशामध्ये सन्मान नाही, उपजीविकेचं साधन नाही, नातेवाईक नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची विद्या प्राप्त करण्याची शक्यता दिसत नाही, अशा देशामध्ये राहू नये किंवा तो देश सोडावा असं चाणक्य सांगतात. स्पष्टीकरण पाहू. कुठल्याही ठिकाणी आपण ज्यावेळी स्थलांतरित होतो, राहायला जातो, त्यावेळी साहजिकच तिथं कोणकोणत्या गोष्टी असणं अपेक्षित आहे. तर चाणक्य सांगतात की तुम्ही तिथं गेल्यानंतर तेथील लोक हे एकमेकांचा सन्मान करणारे असावेत, गुणांचा सत्कार करणारे असावेत. दुसरी गोष्ट सांगितली की तिथे उपजीविकेचं काहीतरी साधन पाहिजे. आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जे काही काम आपल्याला करायचं असेल ते काम तिथं उपलब्ध झालं पाहिजे. याशिवाय अवतीभोवती आपली काही नातेवाईक मित्रमंडळी असावी, आप्तेष्ट असावेत. सोबतच काही नवीन शिकण्यासारख्या काही गोष्टी त्या ठिकाणी असाव्यात. नवीन ज्ञानग्रहण आपल्याला करता आलं पाहिजे, नवीन विद्या शिकता आल्या पाहिजेत, काही कलांची उपासना झाली पाहिजे. असं जर त्या ठिकाणी नसेल तर त्या प्रदेशामध्ये राहू नये असं चाणक्य आपल्याला सांगतात. दुसरा श्लोक आहे याच अर्थाचा. त्यामध्ये काय चाणक्य सांगतात पाहूया. धनिक श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचमः पंचयत्र न विद्यन्ते न तत्र दिवसं वसेत. अर्थात श्रीमंत माणसं, विद्वान माणसं
राजा, नदी, वैद्य अशी 5 प्रकारचे व्यक्ती ज्या नगरात नसतात त्या ठिकाणी एक दिवससुद्धा राहू नये असं चाणक्य आपल्याला सांगतात. श्रीमंत लोकांमुळे व्यापाराची वृद्धी होते किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला, निर्धन व्यक्तीला आवश्यकतेनुसार धनाचा पुरवठा, धनाची मदत श्रीमंत माणसं वेळ पडल्यास करू शकतात. विद्वान माणसं, त्या विद्वान माणसामुळे धर्माची रक्षा होते. विद्वान माणसांमुळे जीवन जगण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन घेण्यासाठी काही वेळा अशा अनुभवी लोकांची आवश्यकता असते. गरजू लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचता येतं. राजा, शासनव्यवस्था टिकवण्यासाठी राजाची आवश्यकता आहे. चौथी गोष्ट सांगितली चाणक्यांनी, नदी म्हणजे पाण्याची व्यवस्था. जलाला दुसरं समानार्थी शब्द आहे जीवन. पाण्याशिवाय तर माणसाचं जीवन असू शकत नाही, म्हणून नदी आवश्यक आहे. आणि वेगवेगळ्या रोगांपासून, आजारांपासून रक्षण होण्यासाठी वैद्याची आवश्यकता असते. या 5 गोष्टी ज्या ठिकाणी मोठी मनुष्यांची वस्ती आहे अशा ठिकाणी असाव्यात आणि अशा ठिकाणी मनुष्यानं राहावं. जर या 5 गोष्टी नसतील तर अशा ठिकाणी एक दिवससुद्धा राहू नये असं चाणक्याने सांगितलं आहे. याचा अर्थ असा आहे की मनुष्याचं जीवन हे सुसह्य होण्यासाठी अवतीभोवती श्रीमंत माणसं असावीत, विद्वान माणसं असावीत, शासनव्यवस्था उत्तम असावी, पाण्याची उत्तम व्यवस्था असावी आणि त्या वस्तीमध्ये उत्तम अशा वैद्यांचीसुद्धा आवश्यकता असते. अशाच ठिकाणी मनुष्याने आपली वस्ती करावी. 3रा श्लोक आलेला आहे, तर त्या श्लोकामध्ये चाणक्य आपल्याला सांगतात, लोकयात्रा भयं लज्जा दाक्षिण्यं त्यागशीलता पंचयत्र न विद्यन्ते न कुर्यात् तत्र संस्थितिम. अर्थात ज्या ठिकाणी आपली उपजीविका चालवण्यासाठीची साधनं उपलब्ध नाहीत, व्यापार वृद्धीचीही काही शक्यता नाही, अशा ठिकाणी राहू नये. जिथं आपल्याला विनाकारण काही दंड मिळू शकतो, काही शिक्षा होऊ शकते, काही त्रास आपल्याला सहन करावा लागेल अशी शंका आपल्याला येत असेल तर अशाही ठिकाणी राहू नये. ज्या ठिकाणी नीतिमूल्यांचं पालन होत नसेल, लोकाचार पालन होत नसेल अशाही ठिकाणी राहू नये. जेथील व्यक्ती आपल्या कामामध्ये कुशल नाही आहेत किंवा चतुर नाही आहेत अशाही ठिकाणी राहू नये. आणि सर्वात शेवटी चाणक्य सांगतात की लोकांची दान देण्याची प्रवृत्ती ज्या ठिकाणी नसते अशा ठिकाणीसुद्धा मनुष्याने राहू नये. आपण अनेक वेळा समाजामध्ये चित्र पाहतो की व्यक्ती शासकीय सेवेतून किंवा आपल्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आपल्या मूळ गावी किंवा इतर ठिकाणी मोठ्या महानगरांमध्ये आपल्या पुढील पिढीच्या मुलाबाळांच्या नोकरीच्या ठिकाणी राहायला जातात. मग अशा ठिकाणी वस्ती करत असताना आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती कशी असावी याचं एक साधारण ज्ञान आपल्याला चाणक्याने या ठिकाणी दिलेलं आहे. चाणक्य आपल्याला सांगतायत की अशी ठिकाणं किंवा अशा पद्धतीचं जर भोवतीचं वातावरण असेल तर अशा ठिकाणी आपण वस्ती करावी, ते आपल्या हिताचं असेल. निश्चितच हे मार्गदर्शन आपल्याला आजच्या काळामध्ये उपयोगाचं आहे. आपण निश्चितच याचा उपयोग करूया. भेटूया पुढील श्लोक घेऊन. जय श्रीराम.